जनतेचा बुलंद आवाज आपला महाराष्ट्र न्यूज चॅनल। नालंदा बुद्ध विहार ट्रस्ट कामोटे यांच्या वतीने विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे। शनिवारी 13 तारखेला प्रबोधनात्मक वाद्यवृंद तुफानातील दिवे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। 14 एप्रिल रोजी सकाळी धम्म पूजापाठ, धम्मध्वजारोहण, धम्म पूजापाठ व प्राध्यापक संघर्ष हेगडे यांचे धम्म प्रवचन होणार आहे। सायंकाळी 4 वाजता रायगड जिल्ह्यातील सर्वात मोठी भव्य मिरवणूक काढली जाणार आहे। सोमवार 15 तारखेला सायंकाळी 6 वाजता महामानव या ऑर्केस्ट्राचे आयोजन करण्यात आले आहे। याबाबत नालंदा बुद्ध विहाराचे अध्यक्ष रवींद्र कांबळे व कामोटे RPI शहर प्रमुख ॲडव्होकेट मंगेश दिवार यांच्या प्रतिक्रिया ऐकूया। जय भीम। नालंदा बुद्ध विहार ट्रस्ट या ट्रस्टच्या माध्यमातून गेली 19 वर्ष कामोटे शहरामध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती महोत्सव साजरा होत असतो। यंदाही दिनांक 11 एप्रिल ते दिनांक 15 एप्रिलपर्यंत 5 दिवसाचा या जयंती महोत्सवाचा कार्यक्रम हा आयोजित करण्यात आलेला आहे। सालाबादप्रमाणे यंदाही नालंदा बुद्ध विहार ट्रस्ट कामोठ्यातील तमाम आंबेडकरी अनुयायांना सोबत घेऊन विविध पक्षात, विविध संघटनेत, विविध सामाजिक संघटनेमध्ये, धार्मिक, राजकीय सर्व समाजाच्या सर्व घटकांना एकत्र घेऊन रायगड जिल्ह्यातली सर्वात मोठी जयंती नालंदा बुद्ध विहार ट्रस्टच्या माध्यमातून गेले 19 वर्ष या कामोठे नगरीमध्ये साजरी होते आणि या जयंतीचं भव्य दिव्य स्वरूप आपण सर्वजण अनुभवतो। रायगड जिल्ह्यातील नवी मुंबईतील सर्वात मोठी मिरवणूक या जयंतीमध्ये आपल्याला पाहायला मिळते। यंदा दिनांक 11 तारखेपासून म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीपासून ते 15 एप्रिलपर्यंत या जयंती सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। नालंदा बुद्ध विहार ट्रस्टचे सन्माननीय अध्यक्ष रवींद्रजी कांबळे तसेच नालंदा बुद्ध विहारामधील सर्व संस्था संघटना मिळून हा जो जयंती महोत्सव सोहळा हा आयोजित करण्यात आलेला आहे। मी कामोठ्यातील तसेच पनवेल तालुक्यातील तमाम आंबेडकरी अनुयायांना विनंती करतो की आपण रायगड जिल्ह्यातील सर्वात मोठ्या जयंतीचे साक्षीदार होण्यासाठी या जयंती महोत्सवात सामील व्हा अशी मी नालंदा बुद्ध विहार ट्रस्टतर्फे आपल्या सर्वांना विनंती करतो आणि थांबतो। जय भीम। मी नालंदा बुद्ध विहार ट्रस्ट कामोटे या ट्रस्टचा अध्यक्ष रवींद्र कांबळे दरवर्षीप्रमाणे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या हर्ष उल्हासात कामोट्यात साजरी होती। आज 11 एप्रिल महात्मा फुले यांची जयंती आपण या विहाराच्या हॉलमध्ये साजरी करतोय आणि उद्या 12 एप्रिल प्रसिद्ध नाटक सावित्री म्हणून ते बाहेर आपल्या मैदानाच्या स्टेजवर होईल। त्याचा टायमिंग आहे रात्री 8 ते 10 वाजेपर्यंत। 13 तारखेला प्रबोधनात्मक तुफानातील दिवे हा ऑर्केस्ट्रा होईल। 14 तारखेला सकाळी धम्मध्वजारोहण, धम्म पूजापाठ आणि संघर्ष हेगडे प्राध्यापक सिद्धार्थ कॉलेज यांचं प्रवचन होईल। त्याच्यानंतर स्नेहभोजन होईल। सायंकाळी 4 वाजता नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातली सगळ्यात मोठी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मिरवणूक नालंदा बुद्ध विहार ट्रस्ट या विहारापासून ती संपूर्ण कामोट्यामध्ये मिरवणूक होईल आणि ती मिरवणूक ही दरवर्षी म्हणजे 19 वर्षापासून नालंदा बुद्ध विहार ट्रस्ट ही साजरी करते आणि त्याच्यामध्ये भारतीय बौद्ध महासभा असेल, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया असेल, वंचित बहुजन आघाडी असेल, बहुजन पंचायत समिती कामोट्यामध्ये सर्व पंचायत समिती वगैरे आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सर्व संस्था संघटना मिळून ही जयंती आपण मोठ्या प्रमाणात साजरी करतो। तसेच 15 एप्रिलला संध्याकाळी 7 वाजता महामानव म्हणून एक ऑर्केस्ट्रा ठेवण्यात आलेला आहे। तर मी कामोट्यातील सर्व तमाम आंबेडकरी
अनुयांना विनम्र विनंती करतो की या सर्व कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावं आणि कामोठा एक संघ आहे हे आपण सर्वांना दाखवून देण्याचं काम करण्याचं हे कर्तव्य सर्व आपल्या संस्था संघटनाचं आहे आणि याला आम्हाला सर्व लोक व्यवस्थित मिरवणुकीला जातात येतात आणि व्यवस्थित पार पडतात. सर्वजण आपापल्या सहकार्य करतात आणि या जयंतीला ज्यांनी ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं त्या सर्वांचं मी मनापासून आभार मानतो आणि सर्वांनी या रॅलीमध्ये सहभागी व्हावं असं मी आवाहन करतो. जय भीम.